हॅलो फ्रेंड, तुमचं सर्वांचं आपल्या केमिस्ट्री स्टडीमध्ये स्वागत आहे. आज आपण सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक बघणार आहे, स्टेरिओ केमिस्ट्री. हे तुम्हाला चॅप्टरच आहे, आय थिंक MSc फर्स्ट सेमिस्टरला असेल आहे. तर आज आपण याच्यामध्ये जे पण इम्पॉर्टंट आहेत ते आपण सर्व बघणार आहे. आता आधी आपण इन अँशोमेरिक डायस्टेरिओमर म्हणजे काय किंवा RS कॉन्फिगरेशन, EZ कॉन्फिगरेशन बघणार आणि त्याच्यानंतर आपण मेन टॉपिकला स्टार्टिंग करणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये कुठले कुठले येतात तुमच्या ऑप्टिकल ॲक्टिव्हमध्ये? एक स्पायरन दिलेला आहे, एक ॲलिन दिलेला आहे आणि एक कुठला दिला आहे, असे 3 दिलेले तुम्हाला. ॲलिन बायफिनेस दिलेला आहे, बरोबर. आता आपण जस्ट इन अँशोमेरिक म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. ठीक आहे. तुम्हाला जस्ट विचारलं शॉर्ट नोट्समध्ये विचारलं जाऊ शकतं किंवा 2 मार्क्सला विचारलं जाऊ शकतो. ठीक आहे. पण माहिती हवं इन अँशोमेरिक रिलेशनशिप. याच्यामध्ये तुम्ही जस्ट फर्स्ट पॉईंट काय सांगणार आहे की तुमचा असा कायरल आयटम काय शोज करणार आहे? ऑप्टिकली ॲक्टिव्हिटी इन केस ऑफ द 2 डिफरंट अरेंजमेंट आर पॉसिबल होणार आहे नॉन सुपर मिरर इमेज इच अदर देन त्या स्टेरिओ आयसोमर ऑफ द नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज. त्यालाच तुम्ही काय म्हणणार? इन अँशोमर म्हणणार किंवा अँटीबोड्स म्हणणार किंवा इन अँशोमेरिझम म्हणणार आहे. ठीक आहे. जसं आधी मी तुम्हाला एक्झाम्पल घेऊन देते म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता बघा, तुम्हाला कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय माहितीच असणार. कायरल कार्बन ॲटम म्हणजे काय? असा कार्बन की त्याला 4 डिफरंट ॲटम ऑफ द मॉलिक्यूल काय असणार आहे? जॉईंट असणार आहे. हे बघा सगळे डिफरंट आहे, एक्स वाय झेड. म्हणजे तुम्ही इथं कुठले पण घेऊ शकतात मॉलिक्यूल. ओके, त्यात काय हे नाही. अशा कार्बन ॲटमला की 4 डिफरंट ग्रुप अटॅच असतील त्यालाच तुम्ही कायरल कार्बन ॲटम म्हणतात, बरोबर. त्यांचं फर्स्ट आपण पिंक पॉईंट काय सांगितलं त्यांनी की कायरल कार्बन ॲटम काय शोज करणार आहे तो? ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी इन केस ऑफ द सच मॉलिक्यूल काय शोज करतो आहे? 2 डिफरंट अरेंजमेंट आर दी पॉसिबल. 2 डिफरंट अरेंजमेंट म्हणजे बघा, एक अशी अरेंजमेंट करू शकतात किंवा तुम्ही एक अशी अरेंजमेंट करू शकता. बघा, यांची काय नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज येते. ते कसं? बघा, तुम्ही जसं कायरल कार्बन घेता, एक्स वाय झेड आणि हायड्रोजन घेतला आहे. जेव्हा तुम्ही याची सुपर इम्पोजिबल मिरर इमेज काढायला जाणार तेव्हा तुम्हाला काय ना एक्स वाय आणि ही झेड आणि हायड्रोजनची तुम्हाला पोझिशन काय होईल? फक्त चेंज होणार आहे. यालाच तुम्ही काय स्टेरिओ केमिस्ट्री, बरोबर की नाही? स्टेरिओ केमिस्ट्रीमध्ये आपण हेच दाखवण्याचा प्रयत्न करतो की त्यांच्या कुठल्या साईडला बॅक साईडला येतो, कुठल्या फ्रंट साईडला येतो. फक्त यांची काय होणार? सुपर जेव्हा मिरर इमेज तुम्ही काढणार तेव्हा तुम्हाला फक्त ह्या दोघांची पोझिशन काय होणार आहे? डिफरंट अरेंजमेंट होणार आहे. म्हणजे तुमचा हा पुढचा पॉईंट काय? 2 डिफरंट अरेंजमेंट तुम्ही काय करू शकता? पॉसिबल करू शकता. ठीक आहे. आणि जेच तुमच्या म्हणजे तुम्ही जे स्टेरिओ अँशोमेर काढणार नॉन सुपर इम्पोजिबल इमेज त्यालाच तुम्ही काय म्हणणार आहे? इन अँशोमेरिक म्हणणार किंवा अँटीपोड्स पण म्हणू शकता तुम्ही त्याला. ठीक आहे. मी तर राईट डाऊन करतो. त्याला तुम्ही अँटीपोड्स पण म्हणू शकता किंवा तुम्ही इन मॉर्फस पण म्हणू शकता. इन मॉर्फस पण म्हणू शकता. ठीक आहे. हे दोघं पण वर्ड्स आपण यूज करू शकतो. ठीक आहे. याच रिलेशनला तुम्ही काय म्हणणार? इन अँशोमर रिलेशनशिप म्हणणार आहे. ठीक आहे. जे पण तुम्ही बोलताय तेच तुम्हाला इथं राईट डाऊन करायचं आहे, जे पण तुम्ही एक्झाम्पलमध्ये राईट डाऊन करणार आहे. ठीक आहे. तर तुमचा जसं आपण एक दुसरं एक्झाम्पल घेऊन बघू, लॅक्टिक ॲसिडचं घेऊ. ठीक आहे. आता लॅक्टिक ॲसिडचं जसं तुम्हाला माहिती आहे की इथं तुमचा एक CO राहतो, एक CH3 राहतो. ठीक आहे. 1 हायड्रोजन आणि 1 OH. हे तुमचं कसलं झालं स्ट्रक्चर? लॅक्टिक ॲसिडचं झालं, बरोबर की नाही? आता याची सुपर इम्पोजिबल मिरर इमेज काढणार तेव्हा तुम्हाला कसं मिळणार? जस्ट तुमची OHची पोझिशन आणि हायड्रोजनची पोझिशन काय होणार आहे? चेंज होणार आहे. म्हणजे तुम्हाला काय मिळालं? 2 डिफरंट अरेंजमेंट मिळालं. याच्यामध्ये पण काय होतं आहे? 2 डिफरंट अरेंजमेंट आर पॉसिबल. ह्या तुम्हाला नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज मिळाला. त्यालाच तुम्ही काय म्हणताय? इन अँशोमर म्हणताय. ठीक आहे. तुम्हाला इन अँशोमरचा टॉपिक आय थिंक कम्प्लीट कळाला असेल. यांच्या कशा असणार आहे? फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीज जस्ट आयडेंटिकल असणार. फक्त काय होणार आहे? दोघांच्या प्रॉपर्टीज तर सेम असणार आहे, पण फक्त तुम्हाला कुठे डिफरंट होणार? हे दोघी इझिली सेपरेट होतील का? नाही होणार. कारण की बघा, जेव्हा तुम्ही याला मिक्सिंग करणार तेव्हा हे बाकीचे तर कॅरेक्टर यांचे सेम दाखवत आहे, बरोबर की नाही? बट हे थोड्याफार प्रमाणात तुम्ही सेपरेट करू शकतात का? नाही करू शकत, कारण की दोघांचे पण सेम येणार आहेत. ठीक आहे. आता बघा, तुम्ही जस्ट मोस्ट ऑफ करून भरपूर एक्झाम्पल बघितले असतील. आता बघा, तुम्हाला प्लस आणि मायनस आता बघा, प्लस निकोटीन म्हणून जे असतं ते खूप पॉयझनस असतं. मोर पॉयझनस कोणापेक्षा? प्लस निकोटीनपेक्षा. ठीक आहे. आणखी एक एक्झाम्पल आहे की हिस्टाडाईन म्हणून बघतो बघा आपण, ते खूप स्वीट असतं आणि जर मायनस तुम्ही हिस्टाडाईन बघितला तर तुम्ही ते टेस्टलेस असतं.
ठीक आहे. एवढा याच्यामध्ये असा फरक पडू शकतो. ठीक आहे, म्हणजे यालाच तुम्ही RS कॉन्फिगरेशनमध्ये आपण पुढे बघणार आहोत, तेव्हा तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता पुढचा पॉईंट कुठला आहे आपला, डायस्टेरिओ. मग डायस्टेरिओ आयसोमेरिक रिलेशनशिप. स्टेरिओ हे जस्ट तुम्हाला फक्त लक्षात राहू द्या, किंवा तुम्हाला 2 मार्क्सला वगैरे जर शॉर्ट नोट्स म्हणून विचारलं गेलं तर तुम्ही एक्झाम्पल लिहा, एक्झाम्पलवरनं तुम्ही राईट डाऊन करू शकता. ठीक आहे. आता बघा याची तुम्ही डेफिनेशन कशी करू शकता. द ऑप्टिकल आयसोमर कंपाऊंड विच आर द नॉन मिरर इमेज. याच्यामध्ये मिरर इमेज आहे का सेम नाही, त्यालाच तुम्ही काय म्हणणार, डाय आयसोमर म्हणणार, किंवा त्या फिनोमिनाला काय डायसोमेरिझम म्हणणार. काय सांगितलं त्यांनी की ऑप्टिकल आयसोमर्स ऑफ दी कंपाऊंड विच आर द नॉन मिरर इमेज. याच्यामध्ये येणार नाही, त्यालाच तुम्ही काय म्हणताय, डाय आयसोमर म्हणणार. ठीक आहे, डाय आयसोमर्स म्हणणार. ठीक आहे. याच्यामध्ये नॉन सुपरइम्पोज. जस्ट एक्झाम्पल बघू म्हणजे तुम्हाला इझिली लक्षात येईल. आता बघा जस्ट तुम्ही कुठलं पण एक्झाम्पल घ्या. आपण डी टार्टारिक ॲसिड, एल टार्टारिक ॲसिडचं घेऊ. ठीक आहे, टार्टारिक ॲसिड, एल टार्टारिक ॲसिड. आता बघा डी आणि एलचं बघा दोघांमध्ये कसं होईल तुम्हाला, कार्बन ॲटम 1, इथं काही हायड्रोजन येईल, इथं OH येईल आणि ॲसच, आणि एल टार्टारिक ॲसिडचं पण काढून घेऊ, OH हायड्रोजन, इथं पण काय येईल OH येईल. इथं तुम्हाला काही प्रकारचं वाटतंय का की इथं तुम्हाला काय म्हणतात मिरर इमेज सेम येते का, नाही येते. याच्यामध्ये प्लेन पोलराइज, प्लेन सिमेट्री येऊ शकते. बघा तुम्ही जर याचा काढायला गेलं, बघा तुम्ही हे असंच हे केलं तर प्लेन ऑफ सिमेट्री तुम्हाला दिसते. ठीक आहे. याच्यामध्ये नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज येणार नाही, त्यालाच तुम्ही काय म्हणताय, डायस्टेरिओ म्हणताय. ठीक आहे, डाय आयसोमर्स म्हणताय. ठीक आहे. आता तुम्ही जसं याच्यामध्ये काय होणार आहे माहिती का, मेन म्हणजे की यांच्या ज्या प्रॉपर्टीज असणार आहे त्या ऑलरेडी डिफरंटच असणार आहे, बरोबर आहे की नाही. याच्यामध्ये मग फिजिकल प्रॉपर्टीज किंवा यांचं जे ऑप्टिकल कॉन्फिगरेशन असणार आहे ते सगळं डिफरंट असणार आहे. मग फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही काय म्हणू शकता की मेल्टिंग पॉईंट, त्याची डेन्सिटी, त्याची स्टॅबिलिटी, जे पण फिजिकल प्रॉपर्टीजमध्ये येतात त्या सगळ्या काय असणार आहे तुमचे डिफरंट असणार आहे, केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. यालाच तुम्ही काय म्हणणार आहे, डायस्टेरिओ आयसोमर म्हणणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक जो आपण बघणार होतो तो म्हणजे R आणि S नॉमेनक्लेचर. याच्यावरती तुम्हाला 101% तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. नॉमेनक्लेचर बोलणार तुम्ही, याचे काही रूल्स आणि एक्झाम्पल आहेत ते आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहिले आहे. मी RS याच्यावर घेतलेलाच एक तुमचा स्पेसिफिक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये रूल वगैरे सगळं मी तुम्हाला सांगितले, तो तुम्ही मी आय बटनमध्ये मेन्शन करून देईल, तुम्ही तो बघू शकता. ठीक आहे. जस्ट फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला घेऊन देते मी. आता बघा कुठला पण एक्झाम्पल घ्या, असं काही नाही आहे. कार्बन ॲटमला कुठला पण तुमचा हे करू शकता तुम्ही, की कसं तुम्ही एक्झाम्पल कसं विचारलं तर तुम्ही कसं राईट डाऊन करू शकता. आता दिलं असेल CH3 दिलं असेल, क्लोरीन दिलं असेल. आता याच्यामध्ये तुमचे काही रूल आहेत, त्याच्यामध्ये काय सांगितलं असेल की जो तुमचा सगळ्यात कमी प्रायोरिटीचा जो ग्रुप असेल, ज्याची सगळ्यात कमी ॲटॉमिक नंबर असेल तो तुम्ही काय लिहिणार आहे, बॉटम साईडला लिहिणार आहे. ठीक आहे. आणि तुम्ही याची नंबरिंग कशी करणार आहे, ॲटॉमिक नंबर ज्याचा हायर ॲटॉमिक नंबर असेल त्याला फर्स्ट प्रायोरिटी देणार आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा तुम्हाला जसं एक्झाम्पल म्हणून सांगते, आता क्लोरीनचा यांच्यापेक्षा जास्त आहे, बरोबर की नाही, याला तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी देणार. सेकंड वन, कार्बन इथं किती 2 आहेत, इथं कार्बन किती 1 आहे, म्हणजे सेकंड प्रायोरिटी तुम्हाला किती देणार तुम्ही, ते कार्बनचा किती झाला, याची पूर्ण मॉलिक्युलर वेट किती होतं आहे बघा बरं का. कार्बन 6, 12, 24 आणि हे 5 किती झाले, म्हणजे याच्यापेक्षा जास्त येते प्रायोरिटी. ठीक आहे. सेकंड देणार, याला थर्ड देणार आणि याला फोर्थ देणार. ठीक आहे. मग तुम्ही याला कसं राईट डाऊन करा, R आणि फर्स्ट एक्सचेंज करणार तुम्ही. आता एक्सचेंज काय करणार तुम्ही, फक्त यांची आणि S. ठीक आहे. तुम्हाला मी याच्यावरती कंप्लीट व्हिडिओ घेतला आहे, तो तुम्ही बघा, तुम्हाला इझिली लक्षात येईल. इथं मी फक्त जस्ट एक्झाम्पल म्हणून घेते. ठीक आहे. इथं CH3 आला आणि 1 हायड्रोजन. आता हा कुठलं कॉन्फिगरेशन दाखवतो आहे, R कॉन्फिगरेशन. R म्हणजे काय, राईट हँडेड. राईट हँडेड म्हणजे काय, क्लॉकवाईज डायरेक्शन दाखवणार आहे. ठीक आहे. R म्हणजे रेक्टस म्हणू शकता तुम्ही, आणि S म्हणजे काय तुमचा सिनिस्टर म्हणजे काय, अँटी क्लॉकवाईज आणि तुमचा लेफ्ट साईडला असणार आहे. ठीक आहे. आता बघा हा राईट साईड आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन फिरतोय ना, म्हणजे बघा 1, 2, 3 आणि 4, म्हणजे हा काय दाखवतो तुमचा R कॉन्फिगरेशन दाखवतोय. ठीक आहे.
आता ई झेडचं पण तसंच आहे. तुम्ही हा पूर्ण बघा, तुम्हाला इझिली लक्षात येईल. मी जस्ट फक्त एकच एक्झाम्पल घेतलं आहे, ठीक आहे. आपला व्हिडिओ खूप लॉंग होतो आहे. सेकंड तुमचा याच्यामध्ये येणार आहे ई अँड झेड नॉमेनक्लेचर येणार. आता ई आणि झेडमध्ये पण तसंच आहे. तुम्ही जस्ट कुठलं पण एक्झाम्पल घ्या, ठीक आहे. इथं CH3 घेतला मी, इथं पण CH3 घेतला आणि 1 हायड्रोजन आणि 1 हायड्रोजन. आता याच्यामध्ये प्रायोरिटी कसं देणार तुम्ही? फर्स्ट प्रायोरिटी तर आपण ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त असणार त्यालाच प्रायोरिटी देणार आहे. पण याच्यामध्ये आपण कसं बघणार आहे, आधी इकडं कन्सिडर करणार, नंतर इकडं करणार, नंबरिंग अशी देणार आपण, ठीक आहे. याच्यामध्ये बघा, या दोघांमध्ये कुठला हायर प्रायोरिटीचा ग्रुप आहे? कार्बन, बरोबर. सेकंड तुम्ही हायड्रोजनला देणार, ठीक आहे. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कुठला येईल? फर्स्ट हा, सेकंड हा, ठीक आहे. तुम्ही नंबरिंग अशी दिली, ठीक आहे. आता जे पण तुमचे, आता बघा हे जे तुमचे ह्या दोघांच्या ग्रुपमध्ये बघितलं ते एकाच साईडला आहे. जे पण जी पण फर्स्ट, आता दोघी ठिकाणी फर्स्ट पद दिला आहे, बरोबर की नाही. म्हणजे ते कसे आहेत तुमचे एकाच साईडला, एकाच ह्याला आहे, सेम साईडला असतील, त्याला तुम्ही काय म्हणणार आहे? झेड आयसोमर म्हणणार, ठीक आहे. त्याला तुम्ही काढणार झेड. झेड म्हणजे काय? जुजामन म्हणणार, म्हणजे सेम साईड, ठीक आहे. ज्यांची ॲटॉमिक नंबर जास्त आहे तो सेम साईडला आहे. आता ई म्हणजे काय? ई कॉन्फिगरेशन कसं घेणार का? CC आणि जस्ट तुमचा काय होणार आहे? इथं CH3 घेतला, इथं CH3 घेतला, ठीक आहे. 1 हायड्रोजन आणि 1 हायड्रोजन. याच्यामध्ये कसं येईल? 1 2 1 2. हे दोघी हायर प्रायोरिटीचे ग्रुप कसे आहे? अपोजिट साईडला आहे. इथं काय येईल मग तुमचा? ई आयसोमर येणार, ठीक आहे. एवढंच आहे, दोघंही अपोजिट साईडला आहे, ठीक आहे. जस्ट आता किटोक्झाम म्हणजे तुम्ही जस्ट नंबर ऑफ एक्झाम्पल तुम्ही असे सॉल्व करू शकता. मी अजून एक एक्झाम्पल घेऊन घेते, आणखी एक एक्झाम्पल अल्डोक्झामिन आणि किटोक्झामिनचं घेणार आपण. जसं आता कार्बन कार्बन तुम्हाला जसं असं दिलं असेल NOH आणि देन इथं हायड्रोजन दिलं असेल किंवा इथं C2H5 दिलं असेल, ठीक आहे. आता नंबरिंग इकडच्या साईडला तर हायड्रोजनच कन्सिडर करायचं जर काही नसेल दिलेलं तर, ठीक आहे. आता C2H5 दिला आहे, हा हायड्रोजन, हा C2H, 1 नंबरिंग, याला 2 देणार, ठीक आहे. हा 1 आणि हा 2 असा येईल ना, आधी इकडनं, ठीक आहे. आता बघा हे दोघं पण जे हायर प्रायोरिटीचे ग्रुप आहेत ते दोघं काय आहे? अपोजिट साईडला आहे, बरोबर की नाही. हा याच्या अपोजिटला आहे, म्हणजे सीन पोझिशन पण म्हणू शकता तुम्ही. अपोजिट साईडला म्हणजे हा कसा येईल मग तुमचा? ई आयसोमर म्हणणार तुम्ही, ठीक आहे. यालाच तुम्ही जर असं लिहिणार नायट्रोजन, इकडं OH लिहून घेऊ आपण, ठीक आहे. आणि इकडं C2H5, देन इकडं CH3 आणि देन हायड्रोजन. आता तुम्ही नंबर कसं? 1 2 1 2. सेम साईडला हायर प्रायोरिटीचे ग्रुप, तर तुमचं इथं काय येईल? झेड आयसोमर येणार, ओके. आय थिंक तुम्हाला थोडंफार तरी समजलं असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपण पुढचा टॉपिक जो सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तो बघणार आहे, ते ऑप्टिकली ॲक्टिव्ह कुठला सांगितलं आहे आपल्याला? एक मिनटं, जस्ट ॲलियन्स, बायफिनिस आणि स्पॅरियनचं बघणार आहे आपण. याच्यामध्ये पण जस्ट नंबर ऑफ असे दिलेले असतील तुम्हाला कंपाऊंड, तुम्ही त्याचं कसं कॉन्फिगरेशन काढणार आहे, ठीक आहे. आणि याच्यावर तो विचारलाच जातो, 101% तुम्हाला क्वेश्चन विचारलाच जाणार, ठीक आहे. नंबर ऑफ एक्झाम्पल आपण सॉल्व करून घेऊ, ठीक आहे. त्यांचे पण रूल आहे ते आपण पुढच्या टॉपिकला बघणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही सबस्क्राईब केला तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ तुम्हाला असेच मिळत राहतील. इझिली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे, ठीक आहे. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.